तो स्वागत आहे तुमचं अलेप्पी मध्ये। तेलाच्या पाण्यावर मसाला लावून त्यांना म्हटलं तुम्हाला जे बेस्ट वाटेल, आम्हाला सी फूड खायचं आहे, जे पण बेस्ट वाटेल ते घेऊन या। फिश आली आता केळीच्या पानामध्ये। इकडे वेगवेगळ्या डिझाईनच्या बोट आहेत बघा, ही गव्हर्नमेंटची बोट आहे, वॉटर टॅक्सी। ओके, या हाऊस बोटचा रेट 3,500 पासून चालू होतो, डिपेंड्स ऑन त्यांची। ईगल पॉइंटला थांबवतात ते, म्हणजे ईगल आपल्या हातावर देतात ठेवायला। स्वतः घाबरतो ना, म्हणून पडायला नको म्हणून पकडून ठेवलंय मम्माला। तुला पकडायचंय? हाय रे तू तिकडे बसली आहे वरती आणि आता मी मागे आलो इकडे। स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आहे मी मुन्नारला। तुम्ही बघत आहात केरळ सिरीजमधला आपला हा तिसरा व्हिडिओ। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आपली अलेप्पीची सफर। आता आम्ही इथून मुन्नारवरून अलेप्पीला जाणार आहे, सो इन बिटवीन तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल। आणि अलेप्पीला जाऊन तिकडे आपण एक शिकारा राईड, म्हणजे तिथे बोट राईड आपण बुक करू, 3 ते 4 तासाची असेल। आम्हाला किती वेळ मिळेल याच्यावर आहे। आत्ता 8:45 झालेत। आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये राहिलो आहे या प्रॉपर्टीचं नाव आहे स्पाइस जंगल रिसॉर्ट म्हणून। सो आता याच प्रॉपर्टीमध्ये आपला ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे। सो आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करू आणि निघू अलेप्पीसाठी। पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला यांचा स्विमिंग पूल, जो की आम्ही काल यूज करणार होतो लवकर आलेलो तर। पण आम्ही बोटिंग करत असताना रित्वीला जरा कुठे लागलं रित्वी तुला? हे बघा, बँडेड लावले रित्वीने, त्याच्यामुळे रित्वी स्विमिंग पूलमध्ये नाही गेली, ते थोडंसं झोंबेल म्हणून। सो आता बघू आता पुढे अलेप्पीला, कारण तिला खूप आवडतं स्विमिंग पूलला जायला। सो आता अलेप्पीला बघू, जर पॉसिबल झालंच तर एखादं स्विमिंग पूलवालं हॉटेल घेऊ आणि तिथे तरी जाऊ देऊ। मलेशियाला तर सगळीकडे आहे, बट इथलं आता बघूया। प्रॉपर्टीच्या रेस्टॉरंटमधून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर आहे। सेम इथे मल्टिपल मेन्यूवाला ब्रेकफास्ट आहे, चांगला होता आणि ब्रेकफास्ट। चला निघालो आता, चेकआउट करून झालं आहे, बॅग वगैरे टाकल्यात आतमध्ये। चांगलं आहे की तिन्ही बॅग डिक्कीत येत आहेत आणि आता निघू। चल रित्वी बस, चलो। हे बघा, रित्वीने ड्रॉइंग घेतलेली आणि ड्रॉइंग कंटिन्यूच करते, गाडीत बसून पण करते, थांबतच नाही। 150 किलोमीटर दाखवत आहेत, एक 4.5 तासाची जर्नी आहे। चला, आणि अशा प्रकारे फायनली आता मुन्नारच्या चहाच्या मळ्यांना बाय बाय करत अलेप्पीच्या बॅकवॉटरकडे प्रस्थान केलं आहे आम्ही। या टूरमधले हे मुन्नारचे छान टी प्लांटेशन शेवटचे यांची मजा घेतो आहे। आम्ही जिथे स्टे केलेला ज्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलपासून एक 5 मिनिटाच्याच अंतरावर हे असे छान टी प्लांटेशन आहेत। हॉटेलमधून पण दिसत होते ते। अलेप्पीला पोचलो आहे आम्ही आणि या इकडे शिकारा बोट आहेत। सो स्वागत आहे तुमचं अलेप्पीमध्ये। हॉटेल ब्रदर्सला आलो आहे, यांची पण रेटिंग 7,500 वगैरे होती आणि इथे प्रॉपर कार पार्क वगैरे। आणि आता जातो यांच्या रेस्टॉरंटमध्ये। बाहेरून तरी खूपच सुंदर दिसतं आहे। केरळमध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी तुम्हाला गरम पाणी देतात आणि मोस्ट ऑफ स्पायसेस वगैरे मिक्स केलेले असतात। तेलाच्या पाण्यावर मसाला लावून ठीक आहे, तुम्हाला जे बरोबर वाटेल द्या, काय प्रॉब्लेम नाही। ॲक्च्युली हे जे आहेत त्यांना मराठी येतं, कारण ते नागपूरचे आहेत। माहीत नाही आता ते त्यांची कास्ट कोणती आहे माहीत नाही, मराठी आहे की काय, पण त्यांना मराठी येतं। स्वतः त्यांनी ऑर्डर घेतली आहे, म्हणजे ॲक्च्युली आम्ही ऑर्डर दिलीच नाही। त्यांना म्हटलं तुम्हाला जे बेस्ट वाटेल, आम्हाला सी फूड खायचं आहे, जे पण बेस्ट वाटेल ते घेऊन या। स्वतः तेच त्यांचं घेऊन येतील। आता आल्यावर तुम्हाला दाखवतो। हे सुकी मच्छी फ्राय दिलं आहे त्यांनी, ॲक्च्युली 2 आणलेलं, 1 आणि 2, बट ते त्यांना रिटर्न न्यायला सांगितलं। विचारलं तुम्ही रिटर्न घ्याल का, कारण आम्हाला मल्टिपल गोष्टी ट्राय करायच्या, सेम गोष्टींनी पोट भरण्यात काय पॉईंट आहे। सो आता बघूया, ते हे तर रिटर्न नेलं त्यांनी आणि केळीच्या पाण्यामध्ये काहीतरी कोणतीतरी मच्छी देणार आहेत, ती आली की दाखवतो तुम्हाला। आणि हे पत्तागोबी आपला
आणि हे स्टू म्हणतात याला. आलू आणि लौकी टाकलेले याच्यात. ओके स्टू आणि कोपराची तेल दही, कोपराची मीठ आणि हे लोणचं आहे मोठ्या लिंबूचं. ओके मोठा लिंबू नसते हां हां त्याचं लोणचं आहे आणि कोपऱ्याचं आणि त्याच्यात कढी आणि छान. अच्छा चालेल. फिश आली आत्ता केळीच्या पानामध्ये, दिसायला सुरमईसारखी आहे, कुठली आहे माहीत नाही. काय नाव म्हणाला ती? करी करीमील. इकडलं रिव्हरचे असतं ते नदी. अच्छा नदीतली आहे ही. मच्छी खूपच सुंदर आहे, ॲक्च्युली सगळंच सुंदर आहे, पण मच्छी खूपच सुंदर आहे. वाटत नाही आहे गोड्या पाण्याची, कारण ते म्हणाले की गोड्या पाण्याची आहे, समुद्रातली नाही आहे, बट खूपच सुंदर आहे. आता ही किंगफिश आणून दिली आहे यांनी, खूपच मस्त आहे, खूपच सगळं मस्त आहे. आणि झालं आता जेवण, खूप खूप छान होतं, खूप सुंदर होतं जेवण. तर तुमचं नाव काय? माझं नाव मनोज वालदे. मनोज वाळजे सर भेटतील तुम्हाला इकडे कधी तुम्ही आले तर. यांच्याकडून नक्की तुम्ही ऑर्डर देऊन घेऊ शकता. विनावळवाले येतात ना, तर खूपच छान होतं. यांच्याकडून तुम्ही इथे येऊन डायरेक्ट ऑर्डर करू शकता. खूप छान. त्यांना त्यांचं सांगा, तुम्हाला जे वाटेल ते द्या, छानच देतात सगळं. हे बघा बिल आलं आहे, 921 रुपये झालं, खूपच कमी झालं त्या मानाने. आता इथे त्या बोटिंग पॉईंटला हे बघा, ही जी लेन आहे इथे बॅकवॉटर आहे, इथून सगळ्या बोट सुटतात. आता इथे गाडी पार्क केली आहे मी, इथे कार पार्क केली आहे आणि इथे जनरली तुम्हाला कोणी ना कोणीतरी भेटूनच जाईल जो काइंड ऑफ तुमच्या मागे लागेल बोटिंगसाठी. 500 रुपये पर आवरचा रेट आहे. सो त्यांनी 600 सांगितलेलं, मी म्हटलं की नाही हो 500 मला माहिती वगैरे, सो त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मग आता चाललो आहे त्यांच्या याने. हे बघा इथे बघू शकता, ही आपली असणार आहे आत्ता शिकारा 3 तासासाठी. ही बोट आहे. पृथ्वी कशी आहे बोट? आवडला तुला? ते बघ तिकडे वरती पण बसायला तिच्यामध्ये फ्रंटला, बघितलं? हे बघा इथे कार पार्क केली आहे समोर आणि आता इथून बोटमध्ये चाललो आहे. इथून या बोट टॅक्सी वगैरे पण जातात. इन केस तुम्हाला खूपच चीप बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर त्या बोट टॅक्सी आहेत समोर इकडे. हे बघा हे आता संपूर्ण आपलंच आहे, फक्त एकच याला प्रॉब्लेम आहे आय थिंक, की डायरेक्ट पुढचं दिसणार नाही, ओपन नाही आहे त्यामुळे. पण ठीक आहे, इथे पुढे बसून होऊन जाईल ते आपलं सॉल्व प्रॉब्लेम. हे बघा बोटची ड्रायव्हिंग केबिन. आता रिथ्वी आणि शीतल चढली आहे वरती. रिथ्वी कसं वाटतं बाळा? आवडलं तुला? मजा आली? रिथ्वीला काल कथकलीपासून तिच्या मनासारखं सगळं चालू आहे, त्यामुळे तिला मजा येते. ती बघा आपली इथे कार पार्क आहे, ते डिझेल आणायला गेलेत बोटसाठी. आता मी टोटल या बोटमध्ये किती लोक बसतात ते त्यांना विचारतो, तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मे बी जास्त लोक असतील तर ते मे बी थोडंसं रेट जास्त लावत असतील, मला इतकं माहीत नाही आहे, पण 500 रुपये रेट है पर पर्सन. अब सर इसमें मैक्सिमम कितना लोग लेते हो? मेरे बोट में 8 लोग. 8 आदमी एक बच्चे. 8 आदमी एक बच्चा. अच्छा, ते या बोटमध्ये आहेत ना 8 लोक घेतात टोटल. सो 8 लोक अलाउड आहेत या बोटमध्ये. बाय द वे ही जी जागा आहे याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, सो तुम्ही ते फॉलो करून येऊ शकता. यांचा नंबर आहे तो पण मी तुम्हाला देऊन ठेवेन, सो तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जर इकडे कधी आले तर. चल रिथ्वी निघाली आपली बोट. चला केली आहे त्यांनी स्टार्ट बोट. आता निघूया. बघा वॉटर टॅक्सी पण आहेत, त्या खूपच एकदम चीप प्राईजमध्ये काइंड ऑफ बॅक वॉटर फिरवून आणतात. म्हणजे त्यांचे स्टॉप्स असणार पुढे, पण तुम्ही त्या घेऊनही जाऊ शकता. चीप वेमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. तर तुम्ही सोलो वगैरे ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही बघा ही गव्हर्नमेंटची बोट आहे वॉटर टॅक्सी. ॲक्च्युली टॅक्सी बोलण्यापेक्षा बस बोलायला पाहिजे हिला. हे बघा कंडक्टर आहेत तिचे.
इकडे वेगवेगळ्या डिझाईनच्या बोट आहेत, त्यामुळे शीतलला आता अशी हवी आहे तशी हवी आहे असं चालू आहे. पण तिला तेच म्हटलं, प्रत्येक बोटचा एक प्लस पॉईंट एक निगेटिव्ह पॉईंट पण आहे. कारण त्या ज्या बाकी बोट आहेत त्यांचं ते जे फ्रंट आहे, म्हणजे जिथून आपल्याला खूपच छान व्ह्यू आला असता, ते बघा त्याला शेड नाही आहे, ते ओपन आहे. सो आता सध्या 2-3 तास तर ऊन असेलच. आणि हिला कसं एक छान शेड आहे बघा, सनलाईट सध्या तरी डायरेक्ट लागत नाही आहे. कशी बसली आहे ऋत्वी तू? छान. हे बघा या लेनला आहे ना कंटिन्यूस एंडपर्यंत या बोट असतात. तर जरा गारवारा चालू झाला आहे, म्हणजे समुद्राच्या बाजूला आहे त्यामुळे ह्युमिडिटी आहे, पण थोडासा हलकासा गारवा चालू झाला आहे. कारण दुपारी भयानक ऊन होतं आपल्यासारखं, मुंबईसारखं. आता तर आम्ही त्या मधल्या गॅपमधून बाहेर आलो आहे मोकळ्या जागेत. ती बा हाऊसबोट चालली आहे. ऋत्वीला म्हटलं की त्या हाऊसबोट आहेत ज्यामध्ये लोकांना राहता येतं. ती म्हणतं मला पण त्याच्यात जायचं आहे. म्हटलं आता नेक्स्ट टाईम, आता नाही, नेक्स्ट टाईम जाऊ आपण. हे बघा इथून हाऊसबोट येते. थांब जरा थांब, ही तर दाखवू दे जवळची. बघ किती छान आहे ना. बघ ही पण हाऊसबोट आहे ऋत्वी. किचन आहे पण त्याच्यामध्ये. स्किन दिसते तुम्हाला ही हाऊसबोट. ओके. हे स्किन दिसते तुम्हाला ती हाऊसबोट. ती स्किन कलरची दिसते ना, ती हाऊसबोट आहे असं ऋत्वीचं म्हणणं आहे. हे बघा स्मॉलवाली हाऊसबोट आहे. आय थिंक 2 रूम किंवा 2 बेडरूमवाली हाऊसबोट. आता इथे ईगल पॉईंटला थांबवत आहेत ते, म्हणजे ईगल आपल्या हातावर देतात ठेवायला. इथे आणलं आहे त्यांनी. नाही छान आहे बाळा, काहीच नाही, मम्मा पण घेणार. हे बघा ईगल हातावर घेतात. आता ऋत्वीची, शीतलची टर्न आहे, मग ऋत्वीची. अरे काहीच नाही कर तर. आता बघ तो, बघ मम्माच्या हातावर कसं जाईल तो. बघ तो बघ उडाला ना, तो बघ. तो कसा मम्माच्या उभं राहिलाय बघ हातावर, शांत ना. तो तो मम्मा कशी करते त्याला ना, तो कशी करते ना मम्मा. तो बघ तो स्वतः घाबरतो ना, म्हणून पडायला नको म्हणून पकडून ठेवलंय मम्माला. तुला पकडायचंय. तोच मारेल ना ज्याचा. ऋत्वीला प्रॉन्स हवे होते म्हणून प्रॉन्स द्या म्हटलं. तर हे बघा दाखवतात ते प्रॉन्स. चांगला टेस्ट है, चांगला है। आपल्याकडचे म्हणजे काय. अरे प्रॉन्स, टाइगर प्रॉन्स आहेत मोठे वाले. हाँ किधर महाराष्ट्र में? मुंबई. मुंबई में मैं भी था, चेंबूर में था मैं। चेंबूर में थे आप? मैं चेंबूर में भी था और नासिक, अलीबाग, औरंगाबाद। गाव आम्हाला अच्छा. कोकण नाही. तो आपण हॉटेलमध्ये जो फिश खाल्ला ना बनानामध्ये, तो हा होता, हा वाला फिश. इथे खेकडे पण आहेत आणि ही कोलंबी घेतली आहे आपण ऋत्वीसाठी. टायगर. ये सब लेक का है, कराब भी लेक का ले। हे बघा अशा 2 प्रॉन्स आलेले आहे, एक खाऊन झाली आहे. किती आहेत ऋत्वी हाऊसबोट? या आता सगळ्या हाऊसबोट रिटर्न चालले आहेत. ॲक्च्युली यांचं सकाळी चालू होतं, म्हणजे ते डे पॅकेज असतं ना, डे नाईट पॅकेज. सो सकाळी कितीला निघतात मला माहीत नाही, पण सकाळी निघतात चेक इनच्या टायमाला जनरली, म्हणजे 12-1-2च्या अराऊंड निघत असतील.
आणि आता त्यांनी राऊंड मारून म्हणजे आतमध्ये बॅकवॉटर्समध्ये राऊंड मारून आता सगळे रिटर्न चालले आहेत आणि आम्ही संध्याकाळी आल्यामुळे आता उलटे चाललो आहे. सो सगळे आम्हाला येताना दिसत आहे हाऊसबोट आणि आम्ही उलटे चाललो. बाय द वे या हाऊसबोटचा रेट 3,500पासून चालू होतो. डिपेंड्स ऑन त्यांची लक्झरी म्हणजे त्या कोणत्या लेवलच्या आहेत त्याच्यावर. आणि काही फक्त अकोमोडेशनवाले असतात, काही फुल मिलवाले असतात. सो त्याच्यावरून प्राइसिंग वाढते. बट जनरली 5,500च्या अराऊंड रेट चालतो. मिनिमम 3,500मध्ये पण भेटून जाईल तुम्हाला तर तुम्ही इकडे येऊन बुक केली तर. अदरवाईज तुम्हाला 5,500च्या अराऊंड रेट चालतो हाऊसबोटचा कपलसाठी ऑफकोर्स. हे बघा सर्व हाऊसबोट एक एक करत येत आहेत रिटर्न. तिकडे पण येत आहेत आणि ती तिकडे स्पीडबोट चालू आहे बघा. तिचं माहीत नाही नक्की कुठून जातात काय जातात पण इथे खूप दिसत आहे. आता आम्हाला खोल पाण्यामध्ये घेऊन आले आहेत. आजूबाजूला जमीन खूपच लांब आहे त्यामुळे इथे हवा खूप असल्यामुळे हे बघा काइंड ऑफ लाटांसारखं झालं आहे. त्यामुळे होडी जरा जास्त चालते. ऋत्विक घाबरते थोडी थोडी. बोटची टूर दिली नसेल तर हे बघा इथे पुढे बसायला आहे जिकडे इतका वेळ आम्ही आता बसून होतो आणि इकडे पृथ्वी शीतल बसले आहेत. ही इथे ड्रायव्हरची केबिन आहे आणि इथे खुर्ची आहे, इथे सोफा आहे. 2 जण आरामात बसू शकतात. इथे सोफा आहे. 2-3 जण आरामात बसू शकतात. इथे सोफा आहे, चेअर आहे आणि हे मोकळं झोपण्यासाठी खूप मोठं आहे. खूप आहे रे ती तिकडे बसली आहे वरती आणि आता मी मागे आलो इकडे. खूपच भारी हवा सुटली आहे त्यामुळे फुल मजा येते. फुल हवा सुटली आहे. पृथ्वी कसं वाटतंय बाळा? ते मध्ये नेलेलं तिथून आता फायनली आम्हाला आतमध्ये आणलं आहे. म्हणजे एक सर्कल मारणार आहे ते त्या साईडनी आतमध्ये म्हणजे एंटर केलेलं त्या मधल्या मोठ्या सेक्शनमध्ये आणि आता इकडून एक सर्कल करून परत आतमध्ये रिटर्नच्या जर्नीला लागलो आहे आम्ही. हा बघा इकडे बोटींचा पेट्रोल पंप आहे. तुम्हाला इंडियन ऑइलचा बोर्ड दिसत असेल तर ही बोट पेट्रोल पंप म्हणजे डिझेल पंप. इकडे म्हणजे मोस्ट ऑफ बोटला डिझेलच लागत असेल. त्या स्पीड बोट वगैरेला पेट्रोल लागतं. हा बघा इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. हा बघा इकडे रिसॉर्ट आहे. अशा बऱ्याचशा इथे प्रॉपर्टीज आहेत या बॅकवॉटरला लागून. तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्ही अशा एखाद्या रिसॉर्टमध्ये बुक करू शकता. आमचं पण आलेपीचं थोडं अनसर्टन होतं. अदरवाईज मला पण एक प्रॉपर्टी मिळालेली एअरबीएनबीवर छान होती. अशाच कुठल्या तरी बॅकवॉटरच्या बाजूलाच होती एक्झॅक्ट. फायनली आम्ही जिथून स्टार्ट केलेलं तिकडे आता पोहोचलो आहे आणि आता इथे बोट पार्क करत आहेत ते. हे मागे जे वॉटर टॅक्सी होती तिथे पोहोचलो आहे आणि इथे आपली समोर कार उभी आहे ही रेड कलरची. आणि एक्झॅक्ट या बोट स्टेशनच्या समोरून आपण ही बोट घेतलेली आणि इकडे वरती कार. तो फायनली आता उतरायची वेळ आली आहे. झाली आपली 3 तासाची राईड कंप्लीट. एक्झॅक्ट 6 वाजलेत. 3ला निघालेलो, 6ला रिटर्न आलो. आता बोटिंग करून निघालो आहे आणि आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की इन्स्टेड ऑफ अलेपी राहण्यापेक्षा कोचीलाच जाऊया जिथून कार रेंट घेतलेली. कोचीमध्ये ॲक्च्युली अजून हॉटेल बुक नाही केलं आहे. पुढे थोडं थांबून कुठेतरी हॉटेल बुक करेन एखादं जे पण, कारण आता राहण्यासाठीच हवं आहे. सो इतर ॲम्युनिटीज नसला तरी चालेल. सो कोचीलाच हॉटेल बुक करेन मी. आता थोडं कुठेतरी थांबून ऑनलाईन बुक करून टाकेन आणि डायरेक्ट
कोचीला स्टे करू, कारण कोचीला स्टे केलं तर सकाळी थोडा आरामात उठू शकतो. कारण उद्याच्या 12 वाजता म्हणजे रात्रीच्या 12 वाजता आमची त्रिवेंद्रमवरून मलेशियाची फ्लाईट आहे. सो आम्हाला ती कॅच करायला उद्या जायचं आहे. सो आमचं उद्याच्या दिवशी काहीच फिरणं होणार नाही आहे, फक्त उद्या ट्रॅव्हल असणार आहे. म्हणजे पहिलं तर ही जी आपण सेल्फ ड्राईव्ह कार घेतली आहे ती कोचीला सबमिट करायची आहे ट्रॅव्हल एजन्सीला, आणि त्यानंतर कोची ते त्रिवेंद्रमची ट्रेन बुकिंग केली आहे तिरुवनंतपुरमची. सो ती 1-1:30च्या अराऊंड काहीतरी आहे ट्रेन, 1-1:30 वाजताच्या अराऊंड. सो तिने आम्ही त्रिवेंद्रमला जाऊ. ॲक्च्युली येतानाची मी ट्रेन जर्नी नाही दाखवली, कारण येतानाची काय कॉमन होती, स्लीपर 3rd AC स्लीपरची बुकिंग केलेली, त्यामुळे मी ती ट्रेन जर्नी दाखवली नाही. पण कोची ते त्रिवेंद्रम ही ट्रेन जर्नी नक्की दाखवेन, कारण आपण जनरली असं ट्रॅव्हल नाही करत, म्हणजे या रूटवर ट्रॅव्हल नाही करत. सो ती तुम्हाला जर्नी दाखवेन, ज्याच्यामध्ये AC चेअर कार बुक केली आहे आणि परशुराम एक्सप्रेस आहे त्या ट्रेनचं नाव. ती मँगलोरवरून साऊथला कुठेतरी जाते, म्हणजे मी आता ऑलरेडी साऊथला आहे बट अजून पुढे कुठेतरी जाते. सो परशुराम एक्सप्रेसने आम्ही त्रिवेंद्रमकडे निघणार आहे. त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशनच्या आधी कोणता तरी एक स्टेशन येतो जिथे त्या ट्रेनचा स्टॉप आहे, आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. सो काहीतरी 1.5 किलोमीटर वर वगैरे आहे, त्यामुळे मी तिथेच उतरून जाईन आधीच्या रेल्वे स्टेशनला. सो ही सगळी जर्नी बघायला विसरू नका, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच ट्रॅव्हल टिप्स आणि ट्रिक्स सांगेन, ज्याच्याने आपले पैसे कसे वाचवता येतील. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. मी जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.